आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बुद्रुक येथे एका छोट्या कुटुंबाने पण संस्कारांनी समृद्ध अशा कुटुंबाने गावात एका अनोख्या कार्यक्रमाने साऱ्या समाजाचे लक्ष वेधून घेतले। या कार्यक्रमात गायीच्या डोहाळे विधीचा आयोजन करून प्राणीमात्रावर प्रेमाचा अनोखा आदर्श दाखवण्यात आला। गायीला भारतात मातेचा दर्जा दिला जातो, हीच भावना जपत या कुटुंबाने लहानपणापासून ज्या गायीचे पालनपोषण केले तिच्या डोहाळे विधी मोठ्या थाटामाटात पार पडला। डोहाळे विधीला पारंपरिक पूजा विधीने सुरुवात झाली। गायीला हळद कुंकू लावून फुलांनी सजवून आणि तिच्यासाठी खास पक्वान्य बनवून तिला मातेच्या समान आदर देण्यात आला। कार्यक्रमात ग्रामस्थांना आमंत्रित करण्यात आले होते। सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। या गायीला लहानपणापासून वाढवणाऱ्या कुटुंबाने सांगितले की गायीने त्यांना आई समान प्रेम दिले। ही गाय आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे। तिचे डोहाळे विधीने आम्हाला तिच्यावर असलेले प्रेम व्यक्त करण्याची संधी दिली। आम्ही या निमित्ताने समाजाला प्राणीप्रेमाचा संदेश देत प्रत्येक कुटुंबाने गाय आपल्या दारी वागवली पाहिजे व तिला माते समान दर्जा दिला पाहिजे असे त्यांनी या ठिकाणी सांगितले। या अनोख्या कार्यक्रमाने हिवरखेडा बुद्रुक गावाने प्राणीप्रेमाचे आणि गायीला माते समान स्थान देण्याचे उत्तम उदाहरण साऱ्यांसमोर मांडले आहे। ही केवळ एक विधी नसून माणूस आणि गायीमधील संबंधांचा आदर्श आहे। गाईचं म्हटलं म्हणजे इतकं पवित्रपण आहे की त्यांचं शेण सुद्धा महत्त्वाचं आहे। ते शेतामध्ये लक्ष्मी असते आणि खरोखर सर्वांनीच असं पालन केलं पाहिजे। रोज म्हणजे गाईची पूजा होते घरामध्ये। पहा गोमूत्र सुद्धा उपयोगाचं असते आणि खरोखर पूजा केली रोज जर आपल्या हातून पूजा घडली तर आपल्याला कुठे जायचं काम नाही। आईवडिलांची जशी सेवा होते तशी गाईची सेवा केली तर फार उत्तम। भरपूर सांगितलं शास्त्रामध्ये 33 कोटी देव असतात, बरोबर आपल्याला माहिती 33 कोटी देव असतात, परंतु देवाचं रूप का दिलं तर याला आपण माता म्हणतो। माता म्हणण्याचं कारण एकच, जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपल्या आईला पहिलं दूध येतं आणि जेव्हा गाईला बछडं होतं तेव्हा तिला पहिलं दूध येतं। या दोघांचे घटक सारखे असतात म्हणून तिला माता म्हटलं जातं। याचं वैज्ञानिक कारण आहे, परंतु तिला मारून नाही म्हणून शास्त्रात तिला आपण देवात 33 कोटी रूप असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर तिच्यापासून मिळणारं शेण थोडासा तो व्हिडिओ ना मी ही गाय लहानपणापासून घेतली आहे आणि तिला कम से कम 3 वर्ष झाले। 3 वर्षानंतर ती आता तिला 7 महिना लागलेला आहे, बरोबर आहे ना? आणि बरेचसे लोक काय करतात, कुत्रं वागवतात, 10,000 15,000चं कुत्रं वागवतात। प्रत्येकाने गाय वागवली पाहिजे। आज त्या गायीसाठी ना कोणाला गरजच नाही गाय वागवली पाहिजे बा। शेतकरी पण धरतो, गोशाळेत घेऊन टाकतो आणि त्या गायीसाठी त्या आश्रमशाळेत गोशाळेत पण मनमताचे प्रॉब्लेम राहतात। तिचं व्यवस्थित संगोपन होत नाही, काही नाही। मी लहानपणापासून तिला वागवली, लहानशी मोठी केली आणि एक संकल्पना अशी आली की बरेचसे लोक केक बर्थडे करतात, 50,000 40,000चा केक आणून बर्थडे साजरा करतात। मी असा विचार केला की आज आपल्याकडे गाय लहानशी मोठी केली, तिला जर आज म्हणजे डोहाळे जेवण जर केलं तिचं
तर किती चांगलं राहील. डोहाळे जेवण मी तर करतोच आहे. माझा असा संदेश आहे जगाला की भरपूर भारतातल्या प्रत्येक माणसानं जर प्रत्येकाच्या दारी जर गाय ठेवली आणि ती गाय ठेवून सण तिचं असं डोहाळे जेवण जर केलं तर किती चांगलं राहील. आणि डोहाळे जेवण करून सण प्रत्येकाने हे असं डोहाळे जेवण केलेलं पाहिजे. आणि बरं लोक आहेत IT मध्ये लोक आता शेणाच्या गवऱ्यांचा बिझनेस करतायत का, तर त्यांनी जाणून घेतलं. बाहेरच्या देशातून शिकत आले ना आपल्या गाईचंच महत्व त्यांनी जाणलं. मुंबईला आमचे एक मित्र आहेत, देशी गाई घेतल्यात 10, IT जॉब सोडून दिले. त्यात देशी गाई असे 2 गाई बांधलेल्या असतात, मध्ये गोंदपाट टाकलेला आहे. 3,000 रुपये रात्र झोपायचे. कॅन्सरची केमोथेरपी घेणारे लोक झोपायला येतात. 3,000 रुपये रात्र झोपायचे आहेत. 5 स्टार सारखी सेवा आहे. असे भरपूर बेनिफिट्स आहेत. कोरोना काळामध्ये बघितलं असेल तर या देशी गाईला अमेरिकेत मागणी होती. का मागणी होती तर हिला 2 तास हात लावायचे. डॉलरमध्ये रूपांतर आपल्या भारतीय रुपयांमध्ये 16,000 रुपये होते. मी जे बोलतोय ते तुम्ही नेटवर चेक करू शकता. हे सगळं वास्तव आहे. आपल्या देशी गाईला बाहेर इतकी मागणी आहे. असं भरपूर फायदे आहेत. 2 शब्द बोललो, माझे 2 शब्द या ठिकाणी.